क्लॉस अँड लायन हा धडा शिकत असताना कोणता शब्द सांगितला मी? पुस्तकात बघा आणि मला सांगा. कोणता सांगितला? आभारी आहे हा शब्द. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हा जो प्रश्न आपण लिहिलाय, कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. किती मार्कांसाठी आहे ते? 2. किती मार्कांसाठी? 2. आता हे जे शब्द येतात परीक्षेमध्ये, हे दुसरे कोणते येतात का शब्द? कुठून येतात? तुमच्या टेक्स्ट बुक मधून. कशातून? टेक्स्ट बुक मधून. तर आता उदाहरणामध्ये हा जो प्रश्न आहे, आता बघा कसा सोडवायचा हे मी सांगते. कोणता शब्द लिहिलाय तुम्ही आता? आता मला सांगा, कोण येऊन ही रिकामी जागा भरते? या लवकर, चला लिहा, चला. कोण येऊन पटकन सांगा, कोणतं लेटर आलं पाहिजे? लवकर, कोण येते? लवकर, हा या पटकन, जोरात म्हणा. हा, खाली लिहायचा तो शब्द पुन्हा म्हणत म्हणत. जी ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? त्याचा अर्थ लिहा. आभारी आहे किंवा धन्यवाद. ठीक आहे. मग आता परीक्षेमध्ये व्हेरी गुड. आता परीक्षेमध्ये तुम्हाला आता अजून एक शब्द देते बघा, तो तुम्ही लिहायचा आहे सगळ्यांनी वहीमध्ये आता. ठीक आहे. अजून एक शब्द देते तुम्हाला. हा शोधा आता पुस्तकातून आणि लिहा आणि दाखवा मला. आता जे तुम्ही वाचले तिथंच आहे, ग्रॅटिट्यूडच्या कुठेतरी आहे. हा शब्द शोधा, ग्रामरच्या पुस्तकात नाहीये. हे जे आता पुस्तक वाचले आपण तिथेच आहे बघा. चला शोधा, कुठे आहे तो शब्द? मला नाही माहिती. पुस्तकात बघा आणि लिहायला या. चला लवकर, कोण येते? 1 मॅडम मला. येस, कम ऑन, ये लवकर, ये पटकन. या चला. येस, व्हेरी गुड. येस, बेंचमेट. काय शब्द येतो? बेंचमेट. बेंचावर आपल्या बाजूला बसतो तो म्हणजे कोण? बेंचमेट. तुमचा बेंचमेट आता तुमच्या बाजूला बसलेले आहेत, बरोबर ना? तर परीक्षेमध्ये असे शब्द येतात आणि तुम्हाला त्या गाळलेल्या फिल इन द ब्लँक्स, कंप्लीट द वर्ड्स. हा ग्रॅटिट्यूड हा वर्ड आपण कसा कंप्लीट केला? कोणते लेटर भरले याच्यामध्ये सांगा? AI. कोणते? AI. आणि बेंचमेट मध्ये व्हेरी गुड. किती मार्कांसाठी येणार हा प्रश्न? 2. त्याच्यामुळे आपण जेव्हा धडा शिकतो, आता अँड्रोक्लस अँड लायन हा धडा आपण जेव्हा शिकणार आहे, तेव्हा जे कोणते तुम्हाला शब्द असे वाटतात ते तुम्ही काय केले पाहिजे? अंडरलाईन करून केले पाहिजे. त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्याचं स्पेलिंग लक्षात ठेवलं पाहिजे, बरोबर? मग किती मार्क मिळणार तुम्हाला? 2 मार्क. आहे का हा सोपा प्रश्न? आणि कुठचे शब्द येणार आहे त्याच्यामध्ये? पुस्तकातले. कोणाच्या पुस्तकातले? आमच्या.